ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नास्ति तेषु जातिविद्यारूपकुलधनक्रियादिभेदः असं सूत्र आहे। जाती विद्या रूप कुळ धन क्रिया इत्यादी कसलाही भेद त्याच्या ठिकाणी नसतो। वास समोर कोणीही मनुष्य आला तर त्याला तो भगवंताप्रमाणे वाटतो। बाकी तो काही जातीचा कुळाचा ज्ञान आहे का अज्ञान आहे कशाचाच विचार करत नाही। आणि ही भक्ती करायला सुद्धा आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो ती भक्ती सुद्धा करायला कसलाही विचार लागत नाही। मला ज्ञान आहे का, मग मी ते कसं करू शकीन, कसलाही विचार लागत नाही। म्हणजे दोन्ही बाबतीत आहे। जो योगी आहे तो सुद्धा हा विचार करत नाही। कुणाही बद्दल तो असा विचार करत नाही की हा समोरचा जो मनुष्य आहे तो ज्ञानी आहे का, अविद्यावान आहे का, त्याला बोलता येतंय की नाही, धड बोलता सुद्धा येत नाही, त्याची जाती काय, त्याचं कुळ काय, असा विचार तो सुद्धा करत नाही भक्त। आणि दुसरी एक गोष्ट की ईश्वर सुद्धा अशा परमभक्ताचा हा विचार करत नाही। याला ज्ञान किती आहे, ह्याच्याजवळ धन किती आहे, याला विद्या किती आहे, हा बोलतो कसा, याला मॅनर्स आहेत का, हा विचार ईश्वर सुद्धा करत नाही। म्हणजे परमभक्तीच्या ठिकाणी जाती विद्या कुळ कशाचाही भेदाभेद नसतो, केवळ आणि केवळ ईश्वर, बाकी काही नाही। म्हणजे हा हडकुळा आहे, हा काय करणार,
ह्याची काय तब्येत तरी आहे का, याला कशी भक्ती जमणार, अशी काहीच दृष्टी नसते त्याची. हा जाड आहे, म्हणजे जाड आहे म्हणजे नुसता खातो झोपतो, तो काय विचार करणार, असं काही नसतं. भक्तीमध्ये फक्त भक्ती, कशाचाही विचार केला जात नाही आणि कोणीही भक्तीपर्यंत पोहोचू शकतं जर मनातच आलं असेल तर. काय आहे, भक्ती साधण्यासाठी मन शुद्ध पाहिजे आणि मन शुद्ध असेल तर भक्ती साधते. आणि भक्ती साधली तर मन शुद्ध होतं. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. कुठून तरी आपल्याला आधीच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे तो भक्त जो आहे तो डॉक्टर आहे का, शिक्षक आहे का, मोठा शिकलेला आहे का, वकील आहे का, असं काही बघितलं जात नाही. त्याला संस्कृती आहे का, चांगल्या विचारांचा आहे का, वाईट विचारांचा आहे का, नाही, चांगल्या विचारांचाच फक्त भक्त होऊ शकतो ना. ॲटोमॅटिकली तो चांगल्या विचारांचाच भक्त होऊ शकतो. पण हे पाहिलं जात नाही की हा कसा आहे, तो कसा आहे, हा उंच आहे, तो बुटका आहे, हा लठ्ठ आहे, तो हडकुळा आहे, हा विद्यावान आहे, हुशार आहे. अरे कितीतरी हुशार माणसं आहेत या जगात, पण ती काय भक्त होऊ शकतात का? विद्वत्तेमुळे एखाद वेळेस भक्ती येत सुद्धा नाही, एखाद वेळेस येते सुद्धा, असा नियम नाही सांगितलेला. पण विद्वत्तेचा आणि भक्तीचा काही संबंध नाही. कसं आहे मग, आता तुम्ही म्हणाल हे तर फार कठीण काम आहे. कठीण वगैरे काही नाही, याची चावी फक्त एकदा सापडली ना की मग लक्षात येईल. खरं सांगायचं म्हणजे आपण हे सगळं कशाच्या द्वारे पाहत असतो, म्हणजे डोळ्यांच्या द्वारे पाहतो हे मला माहिती हो. पण आपण एखादी गोष्ट जेव्हा पाहतो, आपल्याला केव्हा कळतं की आपण ती गोष्ट पाहतो आहे? ज्यावेळी माझं मन डोळ्यांना जोडलं जातं, त्यावेळी मला कळतं, मनामध्ये विचार येतो की मी ही गोष्ट पाहिली आहे, पाहत आहे. ज्यावेळी कानांना मन जोडलं जातं तेव्हा आपल्याला कळतं की मी ही गोष्ट ऐकत आहे. साधी गोष्ट आहे. म्हणजे काय होतं की मन जोडलं जातं इंद्रियांना. मन हे कसं आहे, जरी देहापेक्षा सूक्ष्म असलं तरी सुद्धा ते पंचमहाभूतात्मक आहे
शिवाय बुद्धी इतकं सूक्ष्म नाही. बुद्धीसारखा विवेक त्याच्या ठिकाणी नाही. फक्त देहाला चालवण्यासाठी असलेले विचार मनामध्ये येतात, बाकी काही होत नाही. मन म्हणजे विचारांचा जरी प्रवाह असला तरी तो प्रवाह आपण वाहू देत नाही ना अहंकारामुळे. मग होतं काय, विचारांचा गोंधळ होता ना मन म्हणजे. मग मन म्हणजे जर विचारांचा गोंधळ असेल तर ते मनच आपल्या मनामध्ये मनच आपल्या वृत्तीमध्ये भेदभाव निर्माण करतं. आणि अशा हिरव्या लाल चष्म्यातून आपण जग पाहतो आणि म्हणतो हे हिरवं आहे, हे लाल आहे, हे असं आहे, हे तसं आहे. तुम्ही म्हणाल हिरवा चष्मा घातला आणि बघितलं दुधाकडे, हे दूध नासलेलं आहे, आज दूधवाल्याने नासलेलं दूध का बरं दिलं असं म्हणाल तर कसं व्हायचं सांगा बरं. आता आपल्याला समजेल की आपल्या जीवनात सुख येतात, आपल्या जीवनात दुःख येतात. हे चांगलं, हे वाईट, हे म्हणजे यश, ते म्हणजे अपयश. हा काय आहे, लाल चष्मा घातलाय. लाल चष्मा का बरं, डेंजरस आहे, सगळं लाल लाल दाखवतोय, सगळं लाल लाल दाखवतोय, डेंजर 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 म्हणतोय सगळं. काय करणार मग त्याला. तो जर भेदभावाचा चष्मा काढला तरच आपल्याला शुद्ध स्वच्छ स्वरूप भगवंताचं दिसायला लागेल, नाही तर दिसणार नाही. म्हणजे सगळे मनातले गोंधळ नाहीसे झाले आणि बुद्धीच्या विवेकी भावानी आपण जर बघायला लागलो तर काय होणार आहे, तर आपल्या मनातले सगळे भेद नाहीसे होतील आणि सगळीकडे भगवंताचं रूप दिसेल आपल्याला. मग आता भगवंताचं रूप हे माणसांमध्ये का बरं दिसू शकतं आपल्याला. माणसांमध्ये भगवंताचं रूप का बरं दिसू शकतं. सरळ गोष्ट आहे ना. हे बघा, आरशासमोर मैत्रीण उभी आहे तुमची. मग आरशात कुणाचं प्रतिबिंब दिसेल, तुमचं दिसेल का. आरशासमोर जो उभा आहे त्याचंच प्रतिबिंब दिसेल ना. तसं या देहामध्ये म्हणजे आपली दृष्टी सुधारल्यानंतर चष्मा, डार्क लाल चष्मा काढून टाकल्यानंतर आरशासमोर जे आहे तेच आरशामध्ये दिसेल ना प्रतिबिंब. म्हणजे या देहामध्ये कशाचं प्रतिबिंब दिसायला पाहिजे, ईश्वराचं प्रतिबिंब दिसायला पाहिजे. कारण ईश्वराचेच अंश आहेत ना सगळे. आणि आपण हेही शिकलो आहे, शास्त्रीय दृष्ट्या शिकलेलो आहे सदाचारमध्ये, की जोपर्यंत पूर्ण आवरण नाहीच होत नाही आणि पूर्णपणे स्पष्ट स्वरूप दिसत नाही, भगवंताचं आत्मस्वरूप अनुभवता येत नाही,
तोपर्यंत ते आपल्या देहामध्ये प्रतिबिंबित स्वरूपातच असतं, हेही आपण शिकलेलो आहे शास्त्रीय दृष्ट्या. त्याच्यामुळे आता प्रतिबिंब देहामध्ये पडणार कोणाचं, तर ईश्वराचं. कारण ईश्वरच समोर उभा आहे, म्हणजे ईश्वराच्याच अंशापासून हे देह बनलेलं आहे. भाषा जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा, भाषा कोणतीही असू दे, पण आपल्याला कळलेलं आहे की ईश्वराच्या अंशापासून सगळे झालेले आहेत. तर ईश्वराचं प्रतिबिंब नाही का दिसायला पाहिजे आपल्याला प्रत्येकात? ते का बरं दिसत नाही? कारण आपल्या चष्माला आले. आत्ता म्हटलं ना, दूध हिरवं आहे, सगळी बुरशी लागली आहे का काय दुधाला? आज नासलेलं दूध दिलं आहे का काय? काय हा दूधवाला आहे असं म्हणतो आपण. दोष कशात आहे माझ्या दृष्टीत? तसं सगळीकडे लाल भडक चष्मा घातल्यामुळे आपल्याला दिसतं काय की ही माणसं आहेत, ही वाईट आहेत, हे असं आहे, ते तसं आहे, हा देह जाडा आहे, तो देह बारीक आहे, हा अमक्या जातीचा, तो तमक्या, हा या कुळाचा, तो त्या कुळाचा. हे दिसत राहतं आपल्याला. त्यात काय दिसायला पाहिजे? जसं सगळ्या दागिन्यांमध्ये सोनंच दिसायला पाहिजे. दागिने कुठे बघत बसता? वेगवेगळी रूपं कुठे बघत बसायची? त्यात मूळ काय आहे हे बघायला पाहिजे ना. ॲक्च्युअल दागिन्यांमध्ये सोनं आहे, पण सोन्याचा दागिना तयार झाला की सोन्याचं प्रतिबिंब त्यात पडतं. ही भाषा कळण्यासारखी आहे. मग का प्रतिबिंब म्हणतात, मग सोनंच का नाही म्हणत? असं नाही, ही वेदांताची भाषा आहे. फक्त त्यातलं मर्म समजावून घ्यायचं आहे आपल्याला. काय आहे ओरिजिनल, काय आहे? सोनं आहे. पण ज्यावेळी तो दागिना तयार होतो त्यावेळी त्या दागिन्यांमध्ये सोन्याचं प्रतिबिंब दिसतं. प्रतिबिंब तर खोटं असतं, मग सोन्याला तुम्ही प्रतिबिंब का म्हणता? मग ते दागिने काय शून्य पैशात जातात का? मग ते दागिन्यांना काय किंमत नाही का? असं नाही आहे, असं नाही आहे. बघा, एखाद्याला कोणीतरी म्हणतं तुला हे नाही ना करायचं, मग तू उडत जा. मग काय म्हणजे काय, उडत जा तू का खराच? तसं नाही, ती वेदांताची भाषा आहे. जोपर्यंत प्रचिती येत नाही सोन्याची, जोपर्यंत मी भगवंत आहे याची पूर्णपणे प्रचिती येत नाही, तोपर्यंत त्याला प्रतिबिंब म्हणायचं. ही वेदांताची भाषा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पूर्णपणे एखादी वस्तू पूर्णपणे होणं तरच त्याला 100 गुण, नाही तर गुण शून्यच, मधले आदले गुणच नाही, अशी वेदांताची भाषा असते. मग आता त्याच्यामध्ये मग त्याला भेद का दिसत नाहीत हा प्रश्न चाललाय बरं का आपला. तो जो हे आहे ना, भक्त जो आहे, भक्त परमभक्त जो आहे, त्याला भेद का बरं दिसत नाहीत? आपल्याला भेद का दिसतात, त्याला का दिसत नाहीत? कारण त्याला सगळी रूपं, त्याने चष्मा काढलेला असतो आणि त्याची दृष्टी एकदम स्वच्छ झालेली असते. दागिन्यांमध्ये फक्त त्याला सोनंच दिसतं, सोन्याची वीट दिसते, दागिने दिसत नाहीत. त्याप्रमाणे त्याला देह दिसत नाहीत, त्याला फक्त परमेश्वर दिसतो त्यातला. आणि म्हणून त्याला जाती कुळ म्हटलेलं आहे. त्याला जाती कुळ
हे भेदभाव नाही. म्हणजे तो कसा दिसतो, तो जाडा आहे का हडकुळा आहे, उंच आहे का ठेंगणा आहे, असा का करतो तसा का करतो, हसतो का, बसतो का, वागतो का, असं काहीही येत नाही त्याच्या मनात. प्रत्येकाला पाहून त्याला आनंदच होतो आणि त्याला त्याच्यात भगवंतच दिसतो. केवळ आणि केवळ सगळ्या भगवंताच्या प्रतिकृती आहेत असं जो समजतो तो परमभक्त. म्हणजे मी आणि हे सगळे मिळून एकच आहेत, दुसरे कोणीही नाही आहेत हे. आणि मी आणि हे सगळे कोण आहेत? केवळ ईश्वर आहेत, केवळ नारायण, दुसरं काहीही नाही. एकच एक गोष्ट त्याला दिसते, त्यामुळे त्याला काहीही, कोण कलावंत आहे का, कोण बुद्धिमान आहे, कोण हुशार आहे का, कोणी मंद आहे, कोण छोटा मनुष्य आहे का, कोण मोठा मनुष्य आहे, काहीही नाही. त्याला सगळ्यांमध्ये ईश्वरच दिसतो. आणि सगळं जे काय चाललेलं आहे या विश्वामध्ये सगळी ईश्वराची अभिव्यक्ती असं वाटून त्याला अतिशय आनंद होत असतो. कोणतीही भाषा असू दे. आता समजा आपल्याला मल्याळी समजत नाही, पण एका मल्याळी भक्तानी येऊन काहीतरी बोललं किंवा गायलं, त्याच्या डोळ्यातले भाव कसे कळतील आपल्याला? अक्षरशः असं कोणालाही तो ओळखत नसला तरीसुद्धा, कुणालाही जरी तो ओळखत नसला तरीसुद्धा त्याला सगळ्यांचे भाव समजतात, कारण तो परमभक्त असतो. कोणतीही भाषा असू दे, त्याला त्याच्या मनातला भाव समजतो. केवळ आणि केवळ भगवंत आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे हे तो जाणून असतो. आता पुढच्या विभागात दिलंय प्रतिबंधावर. म्हणजे प्रतिबंध म्हणजे आपल्या भक्तीला काही विरोध होतो. विरोध कशा कशाचा होतो ते सांगितलंय. आपण आपल्या दृष्टीला वेगळ्या रंगाचा चष्मा लावला की सगळं वाईट, हे ते असं तसं सगळं भ्रामक दिसायला लागतं. असे अनेक प्रतिबंध आहेत. हे भक्ती वाढू नये म्हणून अडचणी आहेत, त्यावर आता उपाय सांगतायत. वादो नावलंब्यः, वादः न अवलंब्यः. म्हणजे काय माहिती का? आपल्या भक्तीला जर प्रतिबंध होत असेल, म्हणजे भक्ती वाढत नसेल, कमी जास्त होत असेल सारखी, ती कशाने तशी होते माहिती आहे का? काहीतरी भक्तीमध्ये अनुभव यायला लागतात आणि काय व्यक्त करून काय नको असं होऊन शब्दात वर्णन करायचा प्रयत्न केला जर कोणी, मग तो जे अनुभवतो ते वेगळं असतं आणि इतरांना तो अनुभव येऊ शकत नाही. मग इतरांकडे कधी कधी ज्ञान असतं खोटं, नुसतं शब्दांचं ज्ञान, आणि मग इतर लोक काय करतात की असंच त्याच्याशी वाद घालतात. तू काय असं म्हणतो, तसं काय म्हणतो, आणि म्हणे देव भेटला. मग काय होतं माहिती का? हे अडसर मनामध्ये असल्यामुळे भगवंतावरची भक्ती कमी व्हायला सुरुवात होते. आधी भक्ती हे प्रकरण नाजूकच आहे. म्हणजे
कुणाची अडचण न होता जात राहिलं पुढे तर सपाटून जाऊ शकतो आपण पुढे 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 पुढे. परंतु अडचणी जर आल्या तर आपण मागे राहतो. भक्ती ही अतिशय नाजूक गोष्ट आहे. म्हणजे काय नाजूक म्हणजे काय? काय असतं, कधी कधी अत्यंत प्रामाणिकपणे कसलीही अपेक्षा न करता आपण भक्ती करायला सुरुवात करतो. म्हणजे हा माणसाचा गुण आहे. काय काय गुण आहे तर उत्साहाने करायचं, आरंभशूरपणाने करायचं. खूप उत्साह येतो. काहीही मी देवाला मागणार नाही तरी मी भक्ती करीन. करतोही आपण आणि त्यात वाईट आहे काही नाही. करायला लागल्यानंतर काही दिवसांनी एखादी गोष्ट म्हणजे आपण अपेक्षा करत नाही की आता मी भक्तीच करतोय मग काय मला मिळेलच, भगवंत माझाच आहे अशी काय अपेक्षा करत नाही. पण योगायोगानी 4 गोष्टी मिळतात, योगायोगाने मिळतात. मिळायच्या असतात म्हणून मिळतात. 5वी गोष्ट मिळत नाही. मनाला चटका बसतो, मी काय वाईट केलंय, चांगली भक्ती करत होतो ना, हे मिळायला हवं होतं. आपण जातोच त्या भावनेत. बघा तुम्ही, इतके काय आपण परिपक्व झालेले नसतो. आणि मग त्याच्यामुळे एखाद वेळेस भक्ती कमी होऊ शकते, लूज होऊ शकतो. जेव्हा मनात एखाद्या गोष्टीचा धक्का लागतो आपल्याला तेव्हा आपले विचार जे दृढ झालेले असतात, भक्ती जी दृढ झालेली असते ती लूज होऊ शकते. म्हणून मी म्हटलं भक्ती ही नाजूक प्रकरण आहे. किंवा कोणीतरी काहीतरी म्हटलं, तू काय भगवंत भेटला म्हणतोस, असं नाहीच आहे, ज्ञान काय सांगतं, असं सांगतं तसं सांगतं, असे आहेत का मग तुला अनुभव, असं काहीतरी झालं की काहीतरी स्वतःच्या मनाशी विचार करतो. 10 लोक बोलत आहेत म्हणजे त्यांचंच खरं आहे. प्रत्येकाचा भक्तीचा मार्ग वेगळा असतो. तो कोणाला सांगत बसण्यासारखं नाही आहे. प्रत्येकाने सायलेंटली भक्ती करायची असते. आणि एवढं म्हटलं ना तरी सुद्धा सांगू नका कोणाला, मी तुम्हाला सांगते असं म्हणून प्रत्येक जण सांगत सुटतो. मला ना असा अनुभव आला, मग एक झाड होतं तिथे महाराज खाली बसले होते, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मग मला असा अनुभव आला, असं स्वप्न पडलं होतं मला आणि ध्यानातून मी बाहेर आलो तर मला खूप बरं वाटलं, असं लोक सांगतात. हे बघा, प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे त्याला अनुभव येतात. काहीही खरं नाही आणि काहीही खोटं पण नाही. त्या वेळी जे त्या व्यक्तीला आवश्यक आहे ते त्या व्यक्तीमध्ये घडवून आणण्याचं काम भगवंत करतो, बाकी काही नाही. दुसऱ्यांच्या दृष्टीने त्याला काहीच महत्त्व नसतं, कारण दुसऱ्यांना दुसरेच अनुभव येत असतात. ते तुमचं कधी मानणार नाहीत आणि कधी मानायलाही लावू नका तुम्ही. त्यामुळे भक्तीचा प्रतिबंध होत असेल असे मार्ग आपण आचरू नाहीत. आणि म्हणून इथे सांगितलं आहे की भक्ती आपली वाढावी असं वाटत असेल तर कोणत्याही म्हणजे आध्यात्मिक असो का लौकिक असो विषय, पण आपण आपलं म्हणणं कुठे खरं करायचं आहे आणि तिथे वाद घालायचा आहे, नाही असं नाही असंच आहे, मग काय खरं सांगायला नको का, असं म्हटलं की काय होतं माहिती का, भक्ती ही सायलेंट आहे, सायलेन्सकडे नेते ती. आणि आपण जेव्हा खरं खोटं वाद घालतो त्यातनं काहीही मिळणार नसतं. फार मोठे काय 8 लाख रुपये मिळणार नसतात, पण तरीसुद्धा आपण वाद घालतो. आपल्याला असं झालं पाहिजे की ते खरं करून आणि खोटं करून आपल्याला काय मिळणार आहे. आत्ता सध्या त्यालाच मोठं म्हणू दे ना समोरच्याला, पण आपली तयारी नसते ती. आपली ती तयारी झाली पाहिजे. म्हणजे आपल्या मनातला शुद्ध भाव थोडाही न हेंकाळता, न हलू देता आपण भगवंतापर्यंत सहज पोहोचू शकतो.
अशी वेळच कधी आणायची नाही की कुणाशीही वाद होतोय, वाद व्हायला लागल्यावर तिथून बाजूला सरकायचं. म्हणजे काय आहे माहिती का, वादविवाद किंवा युक्तिवाद म्हणजे काय माहिती का, स्वतःचं बोलणं वेगवेगळ्या रीतीने प्रूव्ह करणं, सिद्ध करणं म्हणजे युक्तिवाद. मग काय होतं, लोकांना अजून चेव येतो की आता ह्याचं म्हणणं अजून कसं खोटं पाडू आणि ह्याला कसं बेचैन करून टाकू, मग हा काय म्हणतो बघू. आणि नंतर मग काय म्हणतात माहिती का, की नाही मी फक्त मजा केली असं म्हणतात. ह्या सगळ्यात आपण अडकायचं नाही आहे. आपली भक्ती कमी होते त्याच्यामुळे. भक्ती म्हणजे सायलेन्स. ज्या गोष्टी आपल्याला लांब नेतील, एखादं कोणीतरी मजा केली, पूर्णपणे दिसतंय सत्य आहे आणि तरी ते म्हणतात असत्य आहे, हो का, ठीक आहे, तसं असेल असं म्हटलं तर काय बिघडतंय आपलं. पण त्याच्यासाठी भक्ती गमवायची गरज नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला परमेश्वर दिसला ही सिद्ध करण्याची गोष्ट नाही, ते तर अजिबातच करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोक खूप फालतू विषयांवर वाद घालतात. जगात ईश्वर आहे, जगात ईश्वर नाही असे विषय निघाले. नक्की काय, खरं काय मला माहीत नाही म्हणून विचारते, किंवा काय मग हे, मग काय आहे नेमकं. नाही आज सांगाच. काहीही असलं, ईश्वर आहे का ईश्वर नाही हा ज्यानी त्यांनी अनुभव घ्यायची गोष्ट आहे. अशा प्रश्नांच्या बाबतीत पडायचंच नाही आपण. कोणतेही युक्तिवाद करायचे नाहीत हे ठरवून टाकायचं. हे खूप उत्तम सांगतंय हे सूत्र, अगदी मला खूप आवडलंय. चर्चेमध्ये वादविवादामध्ये रस घेऊ नये. तो वाद कसा असतो माहिती आहे का, अनियंत्रित वाद असतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यापासून फायदा काहीच होत नाही. सत्यतत्वाचं स्वरूपच असं आहे की ते केवळ अनुभवायचं आहे. मग मला सांगा की त्याच्याबद्दल वाद घालण्यात अर्थ काय आहे. जी परमेश्वराची भक्ती करताना जी अनुभूती येते ती सगळी बंधनं सोडत असते. आणि या वादामुळे होतं काय, बंधनं आपण बांधून घेतो अजून. आपल्याला असं वाटलं पाहिजे नेहमी की भक्तीमध्ये मी न्हावून निघालं पाहिजे, बाकी मला कशातही जायची गरज वाटत नाही आहे. आणि ती एक मनाची स्थितीच यावी लागते. मला कुठेही पुढे जायचं नाही कोणाचंही. मला कोणतीही कॉम्पिटिशन जिंकायची नाही आता ह्याच्या पुढे. मला जिथे आहे तिथे राहून विचारांची सखोलता गाठायची आहे. एवढं आपण ठरवलं ना की झालं. या जगामध्ये अनइझी करणाऱ्या लाखो गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय आहे माहिती का, पॉलिटिक्स आहे. आता मी असं का म्हणते ते तुम्हाला सांगते की ज्याला त्याला प्रत्येकाला वाटतंय मी वेगळा आहे, दुसरा वेगळा आहे आणि मी श्रेष्ठ आहे. हे महत्त्वाचं आहे. ते जर मलाही वाटत असेल तर मी परमभक्त व्हायच्या लायकीचा तरी आहे का. त्याच्यामुळे
आता या जगात वाद घालण्यासारखं काही नाही हे पक्क जर ठरलं असेल, आता मला कुणाशीही वाद घालून कुणावरही सिद्ध करायचं नाही आहे की माझंच म्हणणं खरं आहे. थोडं काही व्हायला लागलं की हो मग ते हेच बरोबर असेल, दुसऱ्याचंच म्हणणं बरोबर असेल असं म्हणायचं आपण. का माहिती आहे का? फार मोठी गोष्ट ओढवती आपल्यावर. कोणती मोठी गोष्ट ओढवती आहे? तर आपण भक्ती करण्यानी आहे ना, ॲटोमॅटिक ही जी सगळी बंधनं घालून घेतली आहेत ना, ती सुटतात. हे बघा, एखादं लहान मूल आहे, हां, त्याच्या हातात विशेषतः छोट्या कार असतात ना, त्या अगदी छोट्या छोट्या, ते त्याला फार आवडते. त्याला सोडायचीच नाही आहे ती कार. ती आहे त्याच्या मित्राची. तो रडतोय तिकडे. मग काय, आई त्याला काहीतरी दाखवते. अरे तू ते बघितलंस का, तो पक्षी किती छान आहे. असं करता करता हातातली कार काढून घेते. त्याला कळत पण नाही. तो दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून नाचायला लागतो आणि त्याच्या हातातली कार कधी निघून गेली त्याला अजिबात समजत नाही. माहिती आहे, लहान मुलांच्या पायातली चप्पलसुद्धा रस्त्यात कधी निसटून जाते हे कळत नाही. त्याचं कारण ते खूप आनंदात असतात. हे का उदाहरण देते मी की परमेश्वराच्या भक्तीत रमल्यानंतर हातातली, पायातली, मनातली, काळजातली सगळी 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 बंधनं ॲटोमॅटिक तुटतात, सुटून जातात. ती सगळ्या गाठी सुटून जातात. नुसतं त्या भक्तीने डोळ्यातनं आसवं आली तरीसुद्धा ते सगळ्या 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 बंधनांच्या गाठी सुटून जातात. आणि पुन्हा आपण आपलं आपलं म्हणणं, म्हणजे आता बाकीच्या गोष्टी जाऊ दे, अध्यात्मशास्त्र हे असंच आहे का तसंच आहे, असं आहे की तसं आहे, मला प्रश्न पडला आहे, आणि मग भक्ती म्हणजे काय, आता मग तुम्हीच सांगा, नाहीतर मग मला प्रश्नच पडला आहे. नाही, त्या बाबतीत आपण का नाही शिरायचं माहिती आहे का? आत्तापर्यंत भक्तीच्या मार्गाने जी बंधनं सुटली आहेत तीच बरी आहेत. नाहीतर प्रत्येकजण आधी कशी सुरुवात असते, माझं तरी मत आहे, तुमचं काय मत आहे, मला तरी असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मला तरी वाटतं बरं का, खरं काय माहीत नाही, असं सौम्य शब्दात होतं. पण ते नंतर काय होतं, आणि जरी दुसऱ्या खराब शब्दात ते जरी नाही आलं तरी प्रत्येकाच्या मनात काहीतरी डाचत राहतं, म्हणजे पुन्हा बंधन आहे की नाही, म्हणून ते जिथल्या तिथे सोडून द्यावं. ते काही का असे ना, काय करायचं आहे, भक्तीचा अनुभव फक्त आवश्यक आहे, तेवढा मिळाला की झालं. मग तो कसा मिळेल, तो प्रत्येकाने आपापला शोधायचा आहे. कारण भक्तीचा अनुभव हा शब्दात व्यक्त होतच नाही मुळी. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला युक्तिवादाने मिळत नाही. युक्तिवाद, वादविवाद हा करायची गरज नाही, अजिबातच गरज नाही करायची. पुढे म्हणतात, बाहुल्य अवकाशात्वात अनियत्वाच्च. प्रत्येक प्रश्न जो आपण वाद घालतो त्याचं उत्तर द्वैत आहे, अद्वैत आहे, असं विशिष्ट उत्तर नाही देत आहे. अनेक गोष्टी असतात त्याला. आध्यात्मिक दृष्ट्या बोलायचं झालं तर काही तर शब्दात सुद्धा येत नाही. खूप त्याला स्वरूप आहे वेगळं. त्याच्यामुळे सिद्धांताचे निष्कर्ष आपण ठाण मांडून सांगत असतो, पण ते सगळं चुकीचं आहे.
तुम्हाला माहिती आहे ना, एक गोष्ट तर प्रत्येकाच्या लहानपणी ती होतीच. माहिती आहे ना, बोर्डवर ते काय हत्ती काढायचे आणि हत्तीला शेपूट काढा म्हणायचे. सगळ्यांना आंधळी कोशिंबीर करायची, पट्टी बांधायची. आणि आता हत्तीला शेपूट काढा, कोणी पायाला शेपूट काढायचं, कोणी नाकाला शेपूट काढायचं. हां, हे होतं की नाही? तसं आहे. किंवा हत्ती कसा वाटला? खांबासारखा वाटला. पण ही जास्त गोष्ट माहिती आहे सगळ्यांना की शेपूट कुठे काढायची. सगळे फसायचे की नाही त्याच्यामुळे. तसं हे जे अध्यात्म आहे हे फसवणारं आहे. असं परफेक्शन काही नाही, कारण परफेक्शन काय आहे? अनुभव हेच परफेक्शन आहे त्याचं. केवळ अनुभव घ्यायचा. प्रत्येकाच्या पात्रामध्ये तो अनुभव वेगळा येणार आहे. प्रत्येकाच्या वृत्ती वेगळ्या, समजावून घेण्याची रीत वेगळी. प्रत्येकाला तो अनुभव वेगळ्या पद्धतीने येणार आहे. आणि प्रत्येकाच्या भाषेत, एकाच्या भाषेत दुसरा कधीच सांगू शकणार नाही आहे. म्हणून ते सांगायचं काम आपण आपल्या अंगावर घ्यायचं नाही. परमेश्वर आहे ना तिकडे, तो बघून घेईल. काय आहे ह्याच्यात? अनेक मार्ग आहेत, अनेक गोष्टी आहेत. ज्वालामुखी होता आणि असं झालं आणि तसं झालं. सूर्य हा गोळा होता आणि तो अतिशय तप्त झाला आणि त्याचा एक भाग जड होऊन खाली पडला आणि त्याला पृथ्वी म्हणतात वगैरे. कोणी तुम्ही आम्ही पाहिली आहे का? मी असं वाचलं आहे. मग जगात आपण कितीतरी वाचलंय, कितीतरी ऐकलंय. पाहिलंय का स्वतः? नाही पाहिलं ना. मग काय वाद? म्हणजे काय आहे माहिती का? नाही हे असंच आहे असं म्हणतात खूप जण. शिवाजी महाराजांचं हे असंच आहे, हे असं आयुष्य. ते तू म्हणतोस ते खोटं आहे. किंवा हे काय सावरकरांचं जीवनावर त्याच्यावर वाद घालतात. नाही ती घटना अशी नाही तशीच आहे. अरे म्हणजे काय, सावरकर काय तुमचं मित्र होते का? तुम्ही त्यांना बघितलं का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राहिले का त्यांच्याबरोबर? तर ते तर जाऊच दे, त्याच्यापेक्षा कितीतरी लांबचा पल्ला आहे हा विषय. म्हणजे आम्हाला काय त्या अनुभवाची चाड तरी आहे का? मग फक्त केवळ वाचलंय किंवा ऐकलंय या बळावर आम्ही किती चर्चा करू शकणार? त्याच्यावर किती चर्चा करू शकणार आहे की हे असं आहे, भक्ती म्हणजे तसं आहे, ज्ञान म्हणजे असं आहे? नाही करू शकत. आत्ताच्या मुद्द्याला धरून असं म्हणणं आहे की जर भक्तीमुळे बंधनं तुटतात तर पुन्हा बंधन होतील असं वागू नये. ह्याच्यासाठी एक लक्षात ठेवायचं की युक्तिवाद करू नये. म्हणजे त्याच्यावर वादविवाद त्या ज्ञानावर करू नये. कारण तुझं माझं कोणाचंच नाही आहे हे ज्ञान. परमेश्वराला जसं वाटत असेल तसं घेऊ दे ना. कोणाचंच ज्ञान नाही आहे. ती काही लेखी परीक्षा नाही आणि आपण काही एकमेकांच्या परीक्षक नाही. त्यामुळे अनुभवाचा विषय आहे तो. युक्तिवाद सुद्धा कशाच्या पातळीवर आहे माहिती का? बुद्धीच्या पातळीवर आहे युक्तिवाद. तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही, माझ्या बुद्धीनुसार मी बोलणार. आणि प्रत्येकाचं काय होतं, आपल्याला पाहिजे ते उत्तर याने दिलं नाही म्हणजे हा मंद आहे, याला समजत नाही काही, उगीच बडाया मारतो, त्याला या क्षेत्रातलं काहीच समजत नाही.
प्रत्येकाला असं वाटू शकतं. मग काय झालं पाहिजे? आपण म्हणतो ना रोज की मन आणि बुद्धी ईश्वराला समर्पित करायचं. त्याच्यात हाच अर्थ आहे की गोंधळात टाकणारं मन आणि मी म्हणणारी जी बुद्धी आहे तिच्याही पलीकडे जावं लागेल ईश्वराला बघायला. तिच्या पलीकडे जावं लागेल ईश्वराला बघायला. त्यामुळे मन सुसंस्कारित केलं पाहिजे. देहाच्या वासना विकृती बंद करून मन सुनियंत्रित करून देहाच्या वासना पण थांबवल्या पाहिजेत. आणि मग दिव्यत्वाची अनुभूती आपल्याला येईल. बुद्धीच्या पलीकडे आहे ती. बुद्धीने चालवायची नाहीये. माझंच खरं हे बुद्धीने होते. आणि मग शेवटी असा अनुभव येतो की माझ्यातूनच अनुभवांची निर्मिती आहे, पण अनुभव माझ्यात नाहीत. या पृथ्वीतलावरचे अनुभव माझ्यात नाहीत. भगवंत काय म्हणतात गीतेमध्ये की अरे मी जरी तुझ्यामध्ये असलो तरी तू मला जाणत नाहीस. काय करायचं? तू युक्तिवादानी तर्कानी असा बोलत बसतोस. हे म्हणजे परब्रह्म आहे का, ते म्हणजे परब्रह्म आहे का. इतकं गोंधळात टाकणारं तुझं मन सुद्धा तुला परब्रह्म वाटू शकतं. ती बुद्धी सुद्धा तुला श्रेष्ठ वाटते, पण त्याच्या पलीकडे आहे ते परब्रह्म. कोणत्याही युक्तिवादाने ते सिद्ध होणार नाहीये. म्हणून शेवटी आता आपण शांत झालं पाहिजे की मला काहीही सिद्ध करायचं नाहीये. जो मला अनुभव येतो आहे तो मी माझ्या आतमध्ये वृद्धिंगत करायचा आहे. आणि म्हणून आता जे पुढचं सूत्र आहे ते भौतिकशास्त्रावर अवलंबून आहे. त्याचा विषय वेगळा आहे. तर आपण ते उद्या बघूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.